पुण्यातील अपकमिंग ब्राइड्स, तुम्ही पण कन्फ्यूज आहात का? ग्लास फिनिश मेकअप करावा का मॅट फिनिश? आजकाल सगळ्यांनाच ग्लास स्किन मेकअप हवा असतो, पण ग्लास स्किन शिवाय खरंच ड्यूई मेकअप सुंदर दिसतो का? आजकाल खूप ब्राइड्स ग्लासी, ड्यूई आणि स्किन फिनिश मेकअप मागतात. आणि खरं सांगायचं तर कोणत्याही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट साठी ड्यूई मेकअप करणं कठीण नसतं. पण खरं चॅलेंज मेकअप मध्ये नसून स्किन मध्ये आहे. जेव्हा आपण ग्लासी किंवा ड्यूई मेकअप करतो तेव्हा प्रत्येक स्किनवरचा टेक्स्चर हा विजिबल होतो. पिंपल, बम्प्स, ओपन पोर्स, ॲक्ने मार्क्स किंवा अनइवन टेक्स्चर असेल तर ग्लॉसी फिनिशमुळे ते अजून उठून दिसू शकतात. कारण ड्यूई मेकअप लाईट रिफ्लेक्ट करतात, त्यामुळे ओपन पोर्स, टेक्स्चर अजून जास्त नोटिसेबल दिसतात. तुम्ही सोशल मीडियावर मॉडेल्सचे ग्लास स्किन रेफरन्स बघताना त्यांची स्किन आधीपासून स्मूथ, क्लिअर आणि हेल्दी असते, म्हणून त्यांच्या स्किनवर ग्लास फिनिश मेकअप हा खूप नॅचरल आणि फ्लॉलेस दिसतो. स्किन सारखा फिनिश येतो आणि एक ब्युटिफुल ग्लो येतो. जर तुमची स्किन टेक्स्चर असेल तर प्रत्येकाला फोर्सफुली ड्यूई मेकअप सूटच होईल असं नाही. अशा स्किनवर मॅट किंवा सॉफ्ट मॅट फिनिश मेकअप खूप स्मूथ आणि एलिगंट दिसू शकतो. कारण मॅट फिनिश मेकअप ओपन पोर्स आणि टेक्स्चर जरा ब्लर करायला खूप मदत करतो. पण तुम्ही अपकमिंग ब्राइड असताल आणि तुमच्या लग्नाला 6-7 महिने असतील तर आताच तुम्ही तुमच्या स्किनवर काम करायला सुरुवात करा. प्रॉपर स्किन केअर करा, एक हेल्दी डाएट फॉलो करा आणि जर तुम्हाला गरज असल्यास एक चांगल्या डर्मोलॉजिस्टला कन्सल्ट करा. जेव्हा तुमची स्किन नॅचरली स्मूथ, ग्लोईंग आणि हेल्दी होईल तेव्हा तुमच्यावर ड्यूई मेकअप खूप फ्लॉलेस आणि लक्झुरियस दिसेल. आणि तोपर्यंत टेक्स्चर स्किनवर मॅट फिनिश मेकअप करणं हे चुकीचा डिसिजन नाही, कारण योग्य मेकअप तोच आहे जो तुमच्या स्किनला बेस्ट सूट होईल. तर पुणेकर, तुम्हालाही तुमच्या लग्नासाठी ग्लास फिनिश मेकअप करायचा असेल तर आत्ताच मला DM करा.